Welcome all. In this first lecture, we are going to discuss the syllabus of the uh, botany paper first, plant life and utilization part second for second semester. Okay. In this paper, we are going to discuss about the uh, vascular cryptogam and the phanerogams. As we know, the biology or the botany is a scientific study of the plant. Then plant life and utilization. What is meant by the plant life and utilization? The plant life and utilization means the study of the plant diversity and their use for mankind. Okay. This is about the plant kingdom. That are the plant kingdom including the eukaryotic chlorophyll bearing organism. Okay, what are the eukaryotic? Then eukaryotic organisms are having cell wall. Okay, well developed cell wall and having chloroplast by which they are producing their food. Okay, then okay, uh, this is the general view of the kingdom Plantae. These are the cryptogams. First are the cryptogams, which are the seedless and the flowerless plants. Okay. Then we study thallophytes, bryophyte, and the pteridophyte. Okay. Then what are the thallophytes? The thallophytes are the organism whose plant body is not differentiated into the root, stem, and leaves. Okay. We discuss in first semester that are the algae, fungi, and the lichen. Then next, the bryophyte. Okay. These are the differentiated body with differentiable body part. Okay, having the rhizoids. Okay, then this is without the vascular system. ठीक आहे, जे काय अल्गी होते, जे काय थॅलोफाइट्स होते, त्यासोबत जे काय ब्रायोफाइट्स होते, यांच्यामध्ये जे काय वस्क्युलर टिश्यू होते, जे काय झायलम अँड फ्लोएम होते, ते कसे होते? कम्प्लिटली अब्सेंट होते. ठीक आहे. देन नेक्स्ट टू दॅट वस्क्युलर क्रिप्टोगॅम. ठीक आहे. व्हॉट आर दी वस्क्युलर क्रिप्टोगॅम्स और व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ दी वस्क्युलर क्रिप्टोगॅम? जर का तुम्हाला एक्झामला असं विचारलं विच इज द ओनली वस्क्युलर क्रिप्टोगॅम, तर आन्सर काय असणार आहे? आवर टेरिडोफाइट. ठीक आहे. मग काय आहे टेरिडोफाइट? टेरिडोफाइट इज डिफरन्शिएटेड बॉडी पार्शियली डेव्हलप वस्क्युलर सिस्टीम. टेरिडोफाइट हा असा प्लांट ग्रुप आहे ज्याची बॉडी और प्लांट बॉडी और स्पोरोफायटिक प्लांट बॉडी डिफरन्शिएट करू शकतो. ठीक आहे. आणि जे काही वस्क्युलर टिश्यू आहेत ते कसे आहेत? पार्शियली डेव्हलप आहेत. ठीक आहे. मीन्स झायलम विथ ट्रॅकिड्स अँड फ्लोएम विथ सीव ट्यूब्स. ठीक आहे. हे झालं टेरिडोफाइट. देन नेक्स्ट, ठीक आहे, आपण सिलेबस पाहूया. आधी आपल्याला या सेमिस्टरमध्ये काय काय पाहायचं आहे. आपल्या या सेमिस्टरमध्ये आपल्याला फर्स्ट चॅप्टर आहे, 2 क्रेडिट आहेत. ठीक आहे, 15 लेक्चरचे. देन फर्स्ट क्रेडिट इन्क्लूड फर्स्ट चॅप्टर इंट्रोडक्शन टू दी प्लांट डायव्हर्सिटी. ठीक आहे. त्यामध्ये आपण पाहणार आहे टेरिडोफाइट, व्हॉट आर दी टेरिडोफाइट्स, व्हॉट आर दी जिम्नोस्पर्म अँड व्हॉट आर दी अँजिओस्पर्म विथ रेफरन्स टू वस्क्युलर प्लांट्स. ठीक आहे. जे काही वस्क्युलर प्लांट्स आहेत, की जे काही 3 वस्क्युलर प्लांट्स आहेत, ज्यामध्ये टेरिडोफाइटमध्ये जे काही वस्क्युलर सिस्टीम आहे ती कशी आहे? पार्शियली डेव्हलप आहे. जिम्नोस्पर्ममध्ये काय जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म हे आपण कंबाईनली काय म्हणतो? फॅनरोगॅम्स. हे जे काही फॅनरोगॅम्स आहेत यांच्यामध्ये काय आहेत? फुल डेव्हलप वस्क्युलर सिस्टीम ही आढळते. पण त्याच्यामध्ये जे काही वस्क्युलर किंवा जे काही इव्होल्युशन कसं झालेलं आहे हे आपण या सेमिस्टरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. देन सेकंड चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहेत टेरिडोफाइट. ओके. टेरिडोफाइटचे आपण जनरल कॅरेक्टर्स पाहणार आहेत. आउटलाईन क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू स्पोर्नी इन 1976. ठीक आहे. देन लाईफ सायकल ऑफ दी नेफ्रोलिपिस. एक एक्झाम्पल आहे टेरिडोफाइटचं, एक स्पेसिस आहे नेफ्रोलिपिस, त्याचं आपण लाईफ सायकल पाहणार आहे विथ रेफरन्स टू हॅबिटॅट मीन्स वेअर दे लिव्ह, हाऊ दे अकर्ड. ओके. देन देअर डिस्ट्रीब्युशन, मॉर्फोलॉजी, anatomy of stem and leaves, as well as reproduction. What kind of the reproduction are done in these nephrolipis. ठीक आहे. Then in third chapter we are going to discuss about utilization and the economic importance of the pteridophyte. In what kind pteridophyte is useful for the human being, okay, for the economical purpose as well. ठीक आहे. Then
In second credit, we are going to discuss about the phanerogams. Okay, these are the gymnosperm and the angiosperms. Okay. In gymnosperm, we are going to study like general characteristic of the gymnosperms, then outline classification of the gymnosperm by Sporny. Okay. Then we are going to study one life form of the gymnosperm, that is the cycles. Okay, with respect to habit, habitat, morphology, and anatomical character, as well as the reproductive characteristic of that of the cycles. Okay, cycles is an example of gymnosperm. And in next second chapter of the second credit is the angiosperm, where we are going to discuss about the general characteristic of angiosperm, outline classification of the angiosperm by Bentham and Hooker. Okay, then comparative account of monocot and dicot. ठीक आहे, हे आपण पाहणार आहोत. देन लास्ट जे काही चॅप्टर असणार आहे सेकंड क्रेडिटमध्ये, युटिलायझेशन अँड द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ दी अँजिओस्पर्म अँड जिम्नोस्पर्म. ठीक आहे, आता यामध्ये आपल्याला फर्स्ट जे काही बेसिक आहे, आपली जी काही एक्झाम असणार आहे ती कशी आहे, कॉम्पिटेटिव्ह टाईप आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण काय करणार आहे, जे काही डिस्क्रिप्टिव्ह टाईपमध्ये न शिकता फक्त काय करणार आहे, कॉम्पिटेटिव्ह जे काही मेन पॉईंट्स आहेत ते काय करणार आहे, हायलाईट करणार आहेत. ठीक आहे, ॲज वी नो द जनरल कॅरेक्टरिस्टिक. आता आपण जे काय करणार आहे, टेरोडोफाइट पण शिकणार आहे, त्यामुळे आपण काही जे काही कॅरेक्टरिस्टिक आहे, जनरल कॅरेक्टरिस्टिक आहे, जे क्रिप्टोगॅम्स आहेत ते आपण परत एकदा पाहून घेऊया. Cryptos means hidden, gammas means union of the gamete. Means the cryptogam or cryptogamics plant organism are having hidden sex organs. ठीक आहे, जे काही गॅमेट्स आहेत ते कसे येते, हिडन होते. ठीक आहे, दिस क्रिप्टोगॅम्स आर नॉन सीडेड अँड नॉन फ्लावरेड. ठीक आहे, क्रिप्टोगॅममध्ये सीड्स नसतात आणि फ्लावर नसतात. वस्कुलर सिस्टीम ही टोटली अबसेंट असते, ॲज एक्सेप्शन काय आहे आपला टेरोडोफाइट. ठीक आहे, then sex organ are simple and single cell. ठीक आहे, देन रिप्रोडक्शन तिन्ही टाईपमध्ये येतं, व्हेजिटेटिव्ह, असेक्शुअल अँड सेक्शुअल. हे झालं क्रिप्टोगॅमचे कॅरेक्टर. ओके, मग आपण सुरुवात करूया टेरोडोफाइट्स पासून. ठीक आहे, व्हॉट आर दी टेरोडोफाइट्स? टेरोडोफाइट्स आर रेफर्ड ॲज द फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल लँड प्लांट. ठीक आहे, आता आपण फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल लँड प्लांट का म्हणलेले आपण त्यांना, बिकॉज आफ्टर दी ब्रायोफाइट कसे होते, ब्रायोफाइट आर दी टेरेस्ट्रियल प्लांट. ओके, ब्रायोफाइट्स आर दी टेरेस्ट्रियल प्लांट, बट दे रिक्वायर वॉटर फॉर देअर मॅच्युरेशन ऑफ द सेक्स ऑर्गन अँड फर्टिलायझेशन. ठीक आहे, जे काही ब्रायोफाइट होते त्यांना जे काही ब्रायोफाइट होते त्यांना काय लागायचं, वॉटर लागायचं त्यांच्या सेक्स ऑर्गनच्या मॅच्युरेशनसाठी आणि फर्टिलायझेशनसाठी. बट जे काही टेरोडोफाइट आहे ते कसे येतं, फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल प्लांट ग्रुप आहे, त्यांना वॉटर हे मॅच्युरेशन जे काही रिप्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये वॉटरचा काही रोल नाही, त्यामुळे आपण त्याला म्हणतो फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल प्लांट. ठीक आहे, देन स्पोरोफायटिक मीन्स आपण जर का ब्रायोफाइट बरोबर कम्पेअर केलं, ठीक आहे, जे काही ब्रायोफाइट होते ते कसे होते, डॉमिनंट स्टेज ऑफ द लाईफ सायकल इज गॅमेटोफाइट इन ब्रायोफाइट. ठीक आहे, गॅमेटोफाइटिक प्लांट बॉडी होती ती कशी होती, डॉमिनंट होती. ठीक आहे, पण टेरोडोफाइटमध्ये काय आहे, स्पोरोफायटिक प्लांट बॉडी आहे ती डॉमिनंट आहे. जर का एक्झाम्पल आलं की सॉरी एक्झामला असा क्वेश्चन आला, ओके, द डॉमिनंट फेज in the pteridophyte life cycle, okay, which is the dominant stage in the pteridophyte life cycle. मग काय असणार आन्सर आपला, sporophytic stage is a dominant in the pteridophyte. ठीक आहे, then the pteridophyte is also called as first Tracheophyta. Tracheophyta means they are having well partially developed vascular system, okay, where xylem with tracheids. करेक्शन करून घ्या, xylem मध्ये काय असतात, ट्रॅकिड्स असतात अँड फ्लोएम विदाउट कॅम्पेनियन सेल. ठीक आहे, त्यांच्यामध्ये काय असतात, फ्लोएममध्ये सीव ट्यूब्स असतात, कॅम्पेनियन सेल नसतात. ठीक आहे, हा पण एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो की जे काही वस्कुलर सिस्टीम कशी आहे टेरोडोफाइटची. ठीक आहे, झायलेम विथ ट्रॅकिड्स अँड फ्लोएम विथ सीव ट्यूब्स. ठीक आहे, वेसल्स अबसेंट असतात झायलेममध्ये
आणि फ्लोएममध्ये कंपॅनियन सेल हे अब्सेंट असतात. ठीक आहे, हे पॉईंट लिहून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपण वस्कुलर क्रिप्टोग्राम म्हणतो जे त्याला. ठीक आहे, देन लाईफ सायकल कशी आहे, डिप्लोहॅप्लॅन्टिक. आता डिप्लोहॅप्लॅन्टिक लाईफ सायकलमध्ये जे काही लाईफ सायकलचा फॉर्म आहे, ज्यामध्ये जे काही स्पोरोफायटिक स्टेज आहे ती कशी असते, डॉमिनेट असते अँड इंडिपेंडंट गॅमेटोफायटिक स्टेज असते. ठीक आहे, मीन्स जे काही स्पोरोफायटिक स्टेज आहे लाईफ सायकलमध्ये, जे काही प्लांट बॉडी आहे ती स्पोरोफायटिक स्टेजमध्ये जास्त वेळ राहणार आहे. ठीक आहे, हे आपले एक्झाम्पल आहेत वस्कुलर क्रिप्टोग्राम्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय असतात, आपण का हे कॅरेक्टर्स काय आले किंवा टेरिडोफाईटबद्दल आपण सांगताना काय होतो, दीज आर दी वस्कुलर क्रिप्टोग्राम्स हॅव्हिंग दी पार्शियली डेव्हलप झायलेम अँड फ्लोएम. ठीक आहे, देन अनदर कन्सेप्ट इज द कॉर्मोफाइट्स. आता कॉर्मोफाइट्स काय आहेत, जर का व्हॉट आर दी कॉर्मोफाइट्स असं जर का एक्झामला आलं तर काय असणार आहे, कॉर्मोफाइट्स आर दी प्लांट बॉडी हुज डिफरन्शिएशन इज डन. ठीक आहे, जे काही डिफरन्शिएशन आपण करू शकतो एखाद्या प्लांट बॉडीचं रूट स्टेम अँड लीव्हजमध्ये, त्याला आपण म्हणतो कॉर्मोफाइट्स. ठीक आहे, मग व्हॉट आर दी एक्झाम्पल ऑफ दी कॉर्मोफाइट्स, टेरिडोफाइट्स, अँजिओस्पर्म अँड जिम्नोस्पर्म आर दी एक्झाम्पल ऑफ दी कॉर्मोफाइट्स. ठीक आहे, जे काही टेरिडोफाइट्स आहेत त्यांच्यामध्ये जे काही डिस्पर्सल आहे, आपण काय म्हणलेलं आहे, टेरिडोफाइट्स आर हायर क्रिप्टोग्रॅम ऑर द वस्क्युलर क्रिप्टोग्रॅम. ओके, आणि आपल्याला काय माहिती आहे, क्रिप्टोग्रॅममध्ये सीड्स नसतात. ठीक आहे, दे आर सीडलेस अँड द फ्लावरलेस प्लांट. ठीक आहे, म्हणजे काही डिस्पर्सल होणार आहे, जे काही जर्मिनेशन होणार आहे ते कशा थ्रू होणार आहे, बाय मीन्स ऑफ दी स्पोर्स. ठीक आहे, डिस्पर्सल ऑफ द स्पोर नॉट बाय द सीड्स. ठीक आहे, जे काही त्यांचे गॅमेट्स आहेत, ठीक आहे, जे काही स्पोर्स आहेत ते कसे होणार आहेत, डिस्पर्स बाय मीन्स ऑफ दी स्पोर्स. ठीक आहे, देन these are the pteridophytes are the ancient primitive fossil plants. ठीक आहे, ancient primitive प्लांट आहे, फॉसिल रेकॉर्डेड प्लांट्स पण आहेत. ठीक आहे, देन विच इज हॅव्हिंग दी वर्ल्ड वाईड डिस्ट्रीब्युशन एक्सेप्ट अंटार्क्टिका अँड फेवरल आयलँड्स. ठीक आहे, देन विच रिप्रेझेंट अबाउट 10,000 to 12,000 स्पेसीज. ठीक आहे, टेरिडोफाइट्स काय आहेत मग, टेरिडोफाइट्स आर दी वस्क्युलर क्रिप्टोग्राम हॅव्हिंग partially developed xylem and phloem. Okay, xylem with tracheids without vessels and phloem with sieve tubes without companion cell. ठीक आहे, कॉर्मोफाइट्स काय आहेत मग, कॉर्मोफाइट्स आर प्लांट or the plant group which body is differentiated into the root, stem and leaves. ठीक आहे, देन मेन कॅरेक्टर काय, डिस्पर्सल बाय मीन्स ऑफ दी स्पोर्स इन दी टेरिडोफाइट. ठीक आहे, देन वर्ल्ड वाईड डिस्ट्रीब्युशन आहे, जे काय टेरिडोफाइट आहे त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, वर्ल्ड वाईड आहे एक्सेप्ट अँटार्क्टिक अँड फ्यू आयलँड्स. ठीक आहे, ठीक आहे, आपण त्याचे काही टेरिडोफाइट्स आहेत त्यांचे आपण त्यांना काय म्हणतो, मोस्टली स्पोरोफायटिक म्हणतो. ठीक आहे, स्पोरोफायटिक असल्यामुळे डॉमिनंट फेज इज डिप्लॉइड. ओके, डॉमिनंट फेज कशी असते, डिप्लॉइड स्पोरोफायटिक स्टेज. ओके, आणि जे काय स्पोरोफाइट ते काय करतात, डेव्हलप करतात स्पोरेंजिया डेव्हलप करतात. ठीक आहे, स्पोरोफाइट काय करणार आहे, स्पोरेंजिया डेव्हलप करणार आहे. दोन कन्सेप्ट लक्षात घ्या, यू स्पोरेंजिएट अँड लेप्टोस्पोरेंजिएट. ठीक आहे, मग यू स्पोरेंजिएट काय, तर स्पोरेंजिया डेव्हलप फ्रॉम अ ग्रुप ऑफ सेल. ठीक आहे, जे काय स्पोरेंजिया आहे, ठीक आहे, हा काय लास्ट स्पोरेंजियम आहे. ठीक आहे, दिस स्पोरेंजिया इज डेव्हलप फ्रॉम ग्रुप ऑफ सेल, जिथं काय आहेत सुपरफिशियल स्पोरेंजियल इनिशियल, जे काही ग्रुप्स आहेत सेलचे. ठीक आहे, त्यांच्या ग्रुपपासून हे काय होतं आहे, एक स्पोरेंजिया डेव्हलप होतो. ठीक आहे, ग्रुप ऑफ सेलपासून स्पोरेंजिया ज्यावेळेस डेव्हलप होईल त्याला आपण काय होणार आहे, यू स्पोरेंजिएट टाईप ऑफ दी स्पोरेंजिया. ठीक आहे, अँड लिप्टोस्पोरेंजिएट काय असणार आहे, स्पोरेंजिया डेव्हलप फ्रॉम सिंगल सुपरफिशियल स्पोरेंजियल इनिशियल सेल. जे काही स्पोरेंजिया आहे हा सिंगल सुपरफिशियल स्पोरेंजियल इनिशियल सेलपासून डेव्हलप होईल, तेच आपण त्याला म्हणणार आहे लिप्टोस्पोरेंजिएट
स्पोरेंजियम. ठीक आहे. देन व्हॉट इज मीन बाय द स्पोरोफाइट. आता आपण काय म्हणतो, जे काही टेरिडोफाइट्स आहेत त्यांच्यामध्ये जे काही प्लांट बॉडी आहे ती मोस्टली स्पोरोफायटिक और डॉमिनंट स्टेज कोणती आहे, स्पोरोफायटिक. ओके. ॲज यू सी इन दिस पिक्चर देर इज अ गॅमेटोफायटिक स्टेज. ही कोणती आहे, दिस इज द गॅमेटोफायटिक स्टेज. ओके, विच इज द हॅप्लॉइड इन नेचर. ठीक आहे, विच इज अँड देन दिस इज द यंग स्पोरोफाइट. ओके, विच इज फॉर्म दिस काइंड ऑफ दी प्लांट बॉडी. गॅमेटोफाइट कसा आहे, हॅप्लॉइड असतो, अँड स्पोरोफाइट कसा आहे, डिप्लॉइड आहे. तो काय करतोय, अशा प्रकारची एक प्लांट बॉडी तयार करतोय. आपण त्याला काय म्हणतो, कॉर्मोफाइट का म्हणतो, बिकॉज इट कॅन बी डिफरन्शिएटेड इन टू दी रूट, स्टेम अँड लीव्ज लाईक स्ट्रक्चर. हे जे काही बेसला दिसत आहेत, रूटचे दिसत आहेत, ॲडव्हेंटिशियस टॅप रूट सिस्टीम आहे. ठीक आहे. देन these are the stem like appearance, then these are the leaves. Okay, these are the leaves of the pteridophyte. ठीक आहे, त्यामुळे आपण त्यांना कॉर्मोफाइट्स म्हणतो. ठीक आहे. देन दिस स्पोरोफायटिक स्टेज इज डॉमिनंट इन दी लाईफ सायकल ऑफ दी टेरिडोफाइट. ठीक आहे. म्हणजे काही लाईफ सायकल आहे आपण लास्टला पाहतोय त्यावेळेस आपण ती डॉमिनंट कशी आहे ते पाहूया. ठीक आहे. देन स्पोरोफायटिक प्लांट बॉडी हॅव्हिंग रूट, स्टेम अँड लीव्ज. जे काय स्पोरोफायटिक प्लांट बॉडी आहे त्याच्यामध्ये काय आहेत, रूट आहे, स्टेम आहे आणि लीव्ज आहे, डिफरन्शिएट करू शकतो. ठीक आहे. देन इंटरनली शो पार्शियली डेव्हलपमेंट ऑफ दी वस्क्युलर टिश्यू. ठीक आहे. वस्क्युलर टिश्यू आपण नेक्स्ट पाहूया. ठीक आहे. दिस इज द स्पोरोफायटिक प्लांट बॉडी. आता स्पोरोफायटिक प्लांट बॉडी आहे ती काय करणार आहे, स्पोर्स डेव्हलप करणार आहे, मेगास्पोर अँड मायक्रोस्पोर. आता मायक्रोस्पोर काय असणार आहे, मायक्रोस्पोर इज अ मेल स्पोर अँड मेगास्पोर इज अ फिमेल स्पोर. ठीक आहे. देन दिस मायक्रोस्पोर विल डेव्हलप फ्रॉम मायक्रोस्पोरेंजियम. ओके, हे जे काय दिसतंय लार्ज आहे, ठीक आहे, ऑरेंज कलरचं दिसतंय, ते काय आहे मायक्रोस्पोरेंजियम. जे काही लिप बेसला अटॅच असतात. ठीक आहे. आणि मेगास्पोरेंजियम कसे असतात, येलोइश इन कलर. ठीक आहे. येलोइश इन कलर कंटेन 4 मेगास्पोर. ठीक आहे. याच्यामध्ये किती असतात, फक्त 4 मेगास्पोर असतात या मेगास्पोरेंजियम. ठीक आहे. मेगास्पोरेंजियम काय, मग मेगास्पोरेंजियम इज अ फिमेल ज्यापासून फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हे तयार होणार आहे. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो मेगास्पोरेंजियम. आणि मायक्रोस्पोरेंजियम काय असतात, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन डेव्हलप करणारे मायक्रोस्पोरेंजियम. ठीक आहे. देन वस्क्युलर बंडल आपण काय म्हणलं होतं, जे काही टेरिडोफाइट्स आहेत त्यांच्यामध्ये काय वस्क्युलर बंडल कसे येतं, पार्शियली डेव्हलप आहेत. ठीक आहे. पार्शियली डेव्हलपमध्ये काय आहे, झायलेम विथ xylem with tracheids, xylem with tracheids and phloem with